नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश आणि तुम्ही बघत आहे युट्यूब चॅनल महेश बागडी. आणि आपण बघणार आहे आमच्या कोल्हापुरात शिमगा करतात तर कसं. ह्यावेळी शिमगा करताना मला जास्त आनंद झाला की राव, कारण दरवर्षीप्रमाणे शेणी मी विकत घेत होतो, कारण मी स्वतः केल्या होत्या, म्हणजे घरच्या होत्या आणि गवत ही घरचं होतं. मग गाडी काढली आणि मस्तपैकी शेताकडनं शेणी आणि गवत आणलं. एरंडलांची काठी लागते ती पण वाटत थांबवून ती घेतली. आमच्या घराचे 3 ठिकाणी होळी असते. आमच्या घरी, दारात, गल्लीच्या कोपऱ्यावर आणि देवळाकडे. गल्लीच्या कोपऱ्याकडे शेणी देऊन आलो आणि देवळाकडे शेणी द्यायला आलो. ही बारकी पोरं कशी शेणी द्यायला आलं तर बघा की राव. एकीकडे शेणी अशा असायच्या की पुढचा माणूस दिसत नव्हता. आता शहराबरोबर गावात सुद्धा, म्हणजे आपल्या खेड्यामध्ये गॅसचा वापर होत आहे, त्यामुळे शेणी ही जरा कमीच आहे. त्यामुळे श्री अंबाबाई मंदिराजवळ शेणी एवढ्याच आल्या. आता थोड्या दिवसात अंबाबाई मांड सुरू होणारच आहे, म्हणजे झालंय जसं समजा की राव. अंबाबाई मांडला सुद्धा जे 12 बरोजदार असतात तसेच शिमग्याला सुद्धा तसेच 12 बरोजदार शेणी रचत असतात. त्यामध्ये सुतार, कुंभार, चांभार, भाट, परीड, मांग अशा लोकांचा सक्रिय सहभाग असतो. तसेच गावातली लोक सुद्धा, गुरव सुद्धा, तेली लोक सुद्धा ही असतात. अरे आवाज कुणाचा मोठा आहे ते बघूया आता. चला असं काय पण म्हणा तुम्ही, हिंदू संस्कृतीत सण भारीच असतात राव. म्हणजे वर्षभर कुठलंही सण घेतलं तर आनंदच की. आणि वर्षातनं एक दिवस बोंबलाची पाळी ह्या दिवशी येतेच की, म्हणजे शिमग्याला. शिमग्याला होळीचा विषय असतो तर कसा आमच्या हसूरमध्ये पहिल्यांदा सगळ्या शेणी रचल्या जातात. ह्यावेळी शेणी रचताना रस्त्याच्या वरती बुरुम टाकला होता आणि त्यानंतर शेणी रचला, म्हणजे रस्त्याला काही त्रास होऊ नये म्हणून. नंतर शेणी रचून झाल्यावर एरंडलची काठी ती मध्ये खाऊन त्यामध्ये पोळी ठेवली जाते. आणि ज्या दिशेला पोळी पडेल त्या दिशेला शेतातील पीक चांगले येते, म्हणजे धन जास्त येते. आणि घरातील लोटकी त्याला चुना लावून होळीच्या 5 फेरी फिरले जाते आणि ती लोटकी शेतामध्ये ठेवली जाते. आनंद ह्या गोष्टीचा वाटला. ह्यामध्ये तरुणाई सुद्धा जास्त प्रमाणात होती. आणि खरोखर ह्या रूढी परंपरा आपल्याला विसरून चालणारच नाहीत की राव. किती वर्षापासून आलेल्या हे रूढी ह्या पुढे चालूच राहायला पाहिजे.
पोळी चावला असताना महिला वर्गीय असतोच की राव. कारण घरात गोडधोड केलेलं असतं ते पोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी आणि नारळवड्यांसाठी देवळात आलेलं असतं. देवळावरचे शेणीचं इंगाळ घेऊन आमच्या कोपऱ्यावर म्हणजे आमच्या गलीत होळी पेटवली जाते आणि त्याचं शेणकूट घेऊन आम्ही घरी पेटवतो होळी. ह्या गोष्टी पूर्वीपासून चालत आल्यात आणि ह्या अशाच चालत राहणार. फक्त आपण रूढीने परंपरा ह्या आमच्या शिमग्याचा व्हिडिओ आमच्या कोल्हापूरमध्ये वाटला तर कसं सांगा की राव. आणि जर चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो आणि शेअर नक्की करा. अंबाबाईच्या नावानं चांग भलं.